बाहेर मस्त पाऊस पडतोय, पण तुम्हाला मात्र घरात नुसता आळस येतोय ना. पाऊस सुरू झाला रे झाला, की अचानक पाठ, कंबर आणि सांधे कटकट करायला लागतात. आणि वरून काहीही न खाता पोट जाम गच्च होतं, फुगतं. बरोबर? तुम्हाला वाटत असेल की अरे हवाच तशी आहे म्हणून अंग जड पडले आणि मग तुम्ही थेट मेडिकलमधून एखादी पेन किलर आणून खाता. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश कांडेकर. आजकाल माझ्या क्लिनिकमध्ये ना रोज असे 5-6 पेशंट येतातच येतात. एरवी ही लोकं एकदम फिट असतात, पण पाऊस सुरू झाला की त्यांची बॅटरी एकदम डाऊन होते. त्यांना वाटतं की हा फक्त हवेचा प्रॉब्लेम आहे. पण मित्रांनो, खरी गोम इथेच आहे. आज आपण बघणार आहोत की यामागे आयुर्वेद काय सांगतं आणि गोळ्या न खाता हा त्रास घरच्या घरी कसा घालवू. आता अशा वेळी आपण काय करतो, थोडी थंडी वाजली की आपण म्हणतो चल यार मस्त गरमागरम चहा आणि कांदा भजी खाऊया. पावसाळ्यात हे खाण्याचा मोह सगळ्यांनाच होतो. पण होतं काय माहिती आहे? ही अंग दुखायला लागलं की आपण पेन किलर खातो. ॲसिडिटी झाली की गॅसची गोळी खातो. म्हणजे काय, आपण फक्त लक्षणं दाबतोय, पण आजार शरीराच्या आत तसाच वाढत जातो. कारण हा प्रॉब्लेम तुमच्या हाडांचा किंवा बाहेरच्या थंडीचा नाहीच. हा प्रॉब्लेम तुमच्या पोटाचा आहे. आयुर्वेद काय सांगतं माहिती आहे? पावसाळा आला की आपल्या शरीरातील पचनाची भट्टी एकदम मंद झालेली असते. आता भट्टीच मंद आहे, तर आपण जे काही जड खातो ते पचेल का? नाही पचणार. ते तसंच पोटात पडून राहतं, सडतं आणि त्याचे भयंकर गॅसेस होतात. त्यामुळे पोट फुगतं आणि आपल्याला आळस येतो. दुसरी गोष्ट म्हणजे वात. हवेत जसा गारवा वाढतो तसा शरीरातला वात भयंकर वाढतो आणि हाच वाढलेला वात तुमच्या सांध्यांमध्ये, कमरेत आणि पाठीत जाऊन बसतो आणि मग सुरू होते हाडांची कटकट. थोडक्यात काय, जोपर्यंत तुम्ही तुमची पचनाची भट्टी सुधारत नाही आणि वाढलेला वात कमी करत नाही, तोपर्यंत 10 पेनकिलर खाल्ल्या तरीही काही उपयोग होणार नाही. मग आता काय करायचं? सगळ्यात आधी आपण काय टाळायचं ते बघूया. नंबर 1, कच्चं सॅलड आणि मोड आलेली कडधान्य हे पचायला खूप जड असतात आणि यांनी वात वाढतो. त्यामुळे हे काही दिवस पूर्ण बंद करा. सगळं शिजवून गरमागरम खा. नंबर 2, फ्रीजमधलं पाणी आणि शिळं अन्न हे तर विसरूनच जा. फक्त उकळून कोमट केलेलं पाणी प्यायचं. आणि नंबर 3, दिवसा झोपणं. दुपारी झोपल्याने कफ आणि वात दोन्ही वाढतात. स्वयंपाकघरातील 3 जालीम उपाय. स्वयंपाकघरातले 3 एकदम भारी उपाय सांगतो, जे तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता. पहिला उपाय पोटासाठी. जेवायला बसल्यावर पहिल्या घासासोबत अर्धा चमचा गाईचं साजूक तूप आणि अगदी चिमूटभर सुंठ पावडर मिक्स करून खा. याने तुमच्या पोटातील भट्टी लगेच पेटेल आणि गॅस होणारच नाही. दुसरा उपाय अंगदुखीसाठी. वाढलेल्या वाताला शांत करण्यासाठी तेल हे सर्वोत्तम औषध आहे. रोज अंघोळीच्या आधी कोमट तेलाने सांध्यांच्या हलक्या हाताने मालिश करा. वेदना अगदी गायब होते. दिवसभर जे पाणी प्याल ना, त्यात थोडा ओवा आणि सुंठ टाकून ते पाणी उकळा. हे औषध पाणी तुमचा आळस कायमचा पळवून लावेल. मित्रांनो, पावसाळा हा एन्जॉय करायचा असतो, आजारी पडण्यासाठी नसतो तो. पेन किलरवर अवलंबून राहण्यापेक्षा शरीर आतून मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करा. जर तुम्हालाही पोटाचा, सांधेदुखीचा किंवा असाच कोणताही जुना त्रास असेल तर तुम्ही नक्की आपल्या क्लिनिकला भेट देऊ शकता. आपल्या क्लिनिकचं नाव आहे श्री विश्वदर्पण आयुर्वेद आणि आपण अहिल्यानगरमध्ये आहोत. अपॉइंटमेंटसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉल करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वस्थ राहा, निरोगी राहा. धन्यवाद.